शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा-टी-टी परीक्षेमध्ये परिसर अभ्यास हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. या घटकावर पेपर 1 मध्ये एकूण 30 गुणांचे प्रश्न विचारले जातात. आज आपण टी-टी 2018 परिसर अभ्यास घटकावरील संपूर्ण 30 प्रश्नांचा सराव या ठिकाणी करणार आहोत. तर बघूया आजचा पहिला प्रश्न. नकाशाशी संबंधित समोच्चतादर्शक रेषांचे वैशिष्ट्य खालील पर्यायातील कोणते? पर्याय 1. समोच्चतादर्शक रेषा या समुद्र सपाटीपासून समान उंचीवर असणारी ठिकाणे जोडणाऱ्या वास्तव रेषा आहेत. पर्याय 2. समोच्चतादर्शक रेषांमधील अंतर जास्त असल्यास त्या ठिकाणचा उतार मंद असतो. पर्याय 3. भूरचनेची लांबी व रुंदी दर्शविण्यासाठी प्रामुख्याने समोच्चतादर्शक रेषांचा वापर करतात. पर्याय 4. समोच्चता रेषादरम्यान रंग हा त्या ठिकाणच्या उंचीनुसार ठरतो. वरील पर्यायांपैकी योग्य पर्याय क्रमांक 2 व 4 हे संबंधित प्रश्नाचे उत्तर आहे. समोच्चतादर्शक रेषा या घटकावर मागील टी-ई-टी परीक्षांमध्ये वारंवार प्रश्न विचारले जात आहे. त्यामुळे या पर्यायांमध्ये जेवढेही आपल्याला घटक दिसत आहे त्याचा आपल्याला चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न दुसरा. सुंदरी, कांदळ, तिवर या वनस्पती प्रामुख्याने खालील पर्यायातील कोणत्या वनात आढळतात? पर्याय 1. उष्ण प्रदेशीय आर्द्र पानझडी वने. पर्याय 2. उष्ण प्रदेशीय काटेरी वने. प्रश्न 3. खारफुटीचे वने. प्रश्न क्रमांक 2. सुंदरी, कांदळ, तिवर या वनस्पती प्रामुख्याने खालील पर्यायातील कोणत्या वनात आढळतात? पर्याय पहिला. उष्ण प्रदेशीय आर्द्र पानझडी वने. पर्याय दुसरा. उष्ण प्रदेशीय काटेरी वने. पर्याय तिसरा. खारफुटीचे वने. पर्याय चौथा. उष्ण प्रदेशीय शुष्क पानझडी वने. वरील पर्यायापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच खारफुटीच्या वनांमध्ये सुंदरी, कांदळ व तिवर या वनस्पती आढळतात. बघूया प्रश्न तिसरा. मानवी शरीरातील रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखला जाणारा घटक खालील पर्यायातील कोणता? पर्याय 1. प्रेरक. पर्याय 2. संप्रेरक. पर्याय 3. चेतातंतू. पर्याय 4. चेतारज्जू. वरील पर्यायांपैकी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच आपल्या शरीरातील संप्रेरक हे रासायनिक संदेशवाहक म्हणून कार्य करतात किंवा रासायनिक संदेशवाहक म्हणून ते ओळखले जातात. बघूया प्रश्न चौथा. खालील पर्यायातील संपर्कजन्य रोग कोणते? जे संपर्कात आल्यामुळे होतात. पर्याय पहिला. गजकर्ण व काऊट. पर्याय 2. कुष्ठरोग व इसब. पर्याय 3. गाऊट व कुष्ठरोग. पर्याय 4. इसब व गजकर्ण. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. इसब आणि गजकर्ण हे संपर्कजन्य रोग आहे. यांच्या संपर्कात जर आपण आलो तर एका व्यक्तीपासून दुसऱ्याला इसब किंवा गजकर्ण होऊ शकते. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा योग्य आहे. बघू प्रश्न 5वा. प्रश्न 5वा. तंबाखू खाल्ल्यामुळे खालील पर्यायातील कोणते घातक पदार्थ निर्माण होतात? पर्याय अ. निकोटीन. पर्याय ब. टार. पर्याय क. कार्बन मोनॉक्साईड. 1. फक्त अ व ब. 2. फक्त ब व क. 3. फक्त अ व क. 4. तिन्ही अ ब क. म्हणजे पर्याय 4. पर्याय 4 मध्ये तंबाखू खाल्ल्यामुळे मानवी शरीरात निकोटीन, टार, कार्बन मोनॉक्साईड यासारखे घातक पदार्थ निर्माण होतात जे आपल्या शरीराला हानिकारक आहे. बघूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी अयोग्य विधानाचा पर्याय कोणता? आपल्याला अयोग्य, जो योग्य नाही तो अयोग्य विधानाचा पर्याय कोणता असा प्रश्न विचारलेला आहे. प्रामुख्याने पक्ष्यांमध्ये अपत्यांची लिंग निश्चिती मादीकडून संक्रमित होणाऱ्या गुणसूत्रांवरून ठरते. पर्याय 2.
प्रामुख्याने पक्षातील नरांमध्ये XY गुणसूत्रे आढळतात. पर्याय 3 फुलपाखरांसारख्या कीटकाच्या मादीत XY गुणसूत्रे असतात. पर्याय 4 मानवामध्ये आढळणाऱ्या गुणसूत्रांच्या स्थितीच्या विरुद्ध स्थिती काही अपवाद वगळता पक्ष्यांच्या नर व मादीतील गुणसूत्रात आढळते. तर आपल्याला विचारलं आहे अयोग्य विधान. तर पर्याय क्रमांक 2 हे अयोग्य विधान आहे. प्रामुख्याने पक्षातील नरांमध्ये XY गुणसूत्रे आढळतात हे विधान दिलेल्या पर्यायांपैकी अयोग्य आहे. बघूया प्रश्न 7. बटाटे व कांदे यासारख्या भाज्यांना कोंब येऊन त्या नासू नयेत यासाठी कशाचा उपयोग होतो? पर्याय 1 श्राव्यातील ध्वनी. पर्याय 2 कॅरमलायझेशन पद्धत. पर्याय 3 गॅमा किरणाचा मारा. पर्याय 4 पाश्चरायझेशन पद्धत. आपल्याला माहित आहे गॅमा किरणाचा वापर करून बटाट्याला जर कोंब येत असेल तर ते येऊ नये यासाठी प्रक्रिया करतात. म्हणून बटाटे व कांदे हे खराब होऊ नये, त्याला कोंब येऊ नये म्हणून त्यांच्यावर गॅमा किरणाचा मारा करतात. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा पर्याय योग्य आहे. बघू प्रश्न 8. खालील कारण आणि परिणाम याचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. आपल्याला कारण दिलं आहे आणि परिणाम दिला आहे, यापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे. समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते. ब समुद्राच्या पाण्यात पोहणे सोपे होते. कारण दिलं आहे समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते, त्याचा परिणाम समुद्राच्या पाण्यात पोहणे सोपे होते. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, फक्त अ व ब दोन्ही अयोग्य. तर पर्याय क्रमांक 3 म्हणजे अ व ब हे दोन्ही पण योग्य आहेत. कारण समुद्राचे पाणी हे खारे असते, त्यामुळे पाण्याची घनता ही जास्त असते आणि ज्या पाण्याची घनता जास्त असते त्या पाण्यात पोहणे सोपे असते, त्यामध्ये सहसा डुबत नाही, म्हणून समुद्राच्या पाण्यात पोहणे सोपे होते. म्हणून पर्याय क्रमांक 3 अ व ब दोन्ही योग्य हा पर्याय योग्य आहे. बघूया प्रश्न 9. परिसंस्थेतील विघटक या घटकाचे वैशिष्ट्य कोणते? पर्याय 1 स्वयंपोषी असणे. पर्याय 2 परिसंस्थेतील तृतीयक भक्षक. पर्याय 3 परिसंस्थेतील उत्पादक गटाच्या कार्यास मदत. पर्याय 4 असेंद्रिय पदार्थात रूपांतर. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. परिसंस्थेतील विघटक घटकाचे वैशिष्ट्य म्हणजे परिसंस्थेतील उत्पादक गटाच्या कार्यास मदत करणे. हा पर्याय योग्य आहे. बघू प्रश्न क्रमांक 10. देवराई या संकल्पनेविषयी विसंगत विधान कोणते? विसंगत म्हणजे जे देवराई या घटकाला लागू होत नाही ते विधान. पर्याय 1 महाराष्ट्रातील वनसंवर्धनाचा पारंपरिक प्रकार. पर्याय 2 धार्मिक पर्यटन स्थळ. पर्याय 3 देवाचे वन. पर्याय 4 वनस्पती व प्राणी संरक्षणाचा दृष्टिकोन. या पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 2 हे देवराई या संकल्पनेशी विसंगत आहे, त्याला धार्मिक पर्यटन स्थळ म्हटल्या जात नाही, म्हणून हा पर्याय विसंगत आहे. बघूया प्रश्न क्रमांक 11. माणूस सुरुवातीच्या म्हणजे प्राचीन काळात बोरूने खालील पदार्थातील कशावर लिहित असे? तर पर्याय 1 कुंकुम पत्र. पर्याय 2 कच्च्या विटा. पर्याय 3 पत्रगुच्छ. पर्याय 4 शीड. तर वरील पर्यायांपैकी योग्य पर्याय क्रमांक 2 म्हणजे कच्च्या विटांवर प्राचीन काळात माणूस बोरूने लिहित असे. बघूया प्रश्न 12. इतिहासाच्या संदर्भात प्राक या शब्दाचा नेमका अर्थ कोणता? पर्याय 1 पूर्वीचा. पर्याय 2 पूर्वेकडील. पर्याय 3 पंडित. पर्याय 4 पुरोगामी. या 4 पर्यायांपैकी योग्य पर्याय क्रमांक 1 म्हणजे पूर्वीचा. पूर्वीचा हा अर्थ प्राक या शब्दाचा नेमका अर्थ आहे. बघू प्रश्न 13. व्यक्ती आणि त्यांचा कार्यकाल लक्षात घेऊन योग्य कालानुक्रम दर्शवणारा पर्याय कोणता? वर्धमान महावीर, गौतम बुद्ध, चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक. पर्याय 2 गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, चंद्रगुप्त मौर्य,
सम्राट अशोक. पर्याय 3 गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, सम्राट अशोक, चंद्रगुप्त मौर्य. पर्याय 4 वर्धमान महावीर, गौतम बुद्ध, सम्राट अशोक, चंद्रगुप्त मौर्य. यापैकी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर योग्य आहे, कारण सर्वात अगोदर वर्धमान महावीर येतात, त्यानंतर गौतम बुद्ध, त्यानंतर चंद्रगुप्त मौर्य आणि नंतर मग मगध साम्राज्यामध्ये सम्राट अशोक. अशा प्रकारे योग्य क्रम आहे. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न 14वा. देवगिरीचे नामांतर करून दौलताबाद असे नाव ठेवणारा कोण? पर्याय 1 फिरोज तुघलक, पर्याय 2 मोहम्मद घोरी, पर्याय 3 अल्तमश, पर्याय 4 मोहम्मद तुघलक. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे मोहम्मद तुघलक यांनी देवगिरीचे नामांतर करून दौलताबाद हे नाव ठेवले. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, काही परीक्षेमध्ये हा परत विचारला गेलेला आहे. बघूया प्रश्न 15वा. गुरु ग्रंथ साहिब या शिखांच्या पवित्र ग्रंथात खालील पर्यायातील कोणाच्या रचनांचा समावेश आहे? पर्याय 1 महाकवी सूरदास, पर्याय 2 चैतन्य महाप्रभू, पर्याय 3 संत नरसिंह मेहता, पर्याय 4 संत नामदेव. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 संत नामदेव यांच्या रचना गुरु ग्रंथ साहिबा या शिखांच्या पवित्र ग्रंथामध्ये आहेत. बघूया प्रश्न 16वा. खालीलपैकी योग्य विधान कोणते? अ. आदिलशहाने शहाजीराजांना सरलष्कर हा किताब दिला होता. ब. निजामशहाने शहाजीराजांना बंगळूरची जहागीर बक्षीस दिली होती. 1 फक्त अ, 2 फक्त ब, 3 दोन्ही अ व ब योग्य, 4 दोन्ही अ व ब अयोग्य. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच फक्त अ. आदिलशहाने शहाजीराजांना सरलष्कर हा किताब दिला होता. बघू पुढचा प्रश्न. छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक नसलेल्या व्यक्तीचा पर्याय कोणता? निष्ठावंत पाईक नसलेल्या व्यक्तींचा पर्याय आपल्याला इथे निवडायचा आहे. पर्याय 1 नूरबेग, पर्याय 2 सलाबत खान, पर्याय 3 काझी हैदर, पर्याय 4 सिद्दी मिसरी. तर यापैकी पर्याय क्रमांक 2 म्हणजे सलाबत खान हे हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक नव्हते. बघू पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 18वा. शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील कोणाला युद्धप्रसंगी लढाई करावी लागत असे? पर्याय 1 अमात्य व सचिव, पर्याय 2 अमात्य व पंडितराव, पर्याय 3 न्यायाधीश व सचिव, पर्याय 4 न्यायाधीश व पंडितराव. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे अमात्य व सचिव या हे शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील एक होते आणि त्यांना युद्धप्रसंगी लढाईवर जावे लागत असे. बघू प्रश्न 19वा. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा केलेल्या सुरतेवरील स्वारीचे प्रमुख कारण खालील पर्यायांपैकी कोणते? पर्याय क्रमांक 1 पुरंदरच्या तहात मुघलांना दिलेले किल्ले व प्रदेश परत मिळवणे, पर्याय 2 सिद्दी जोहरवर वचक बसवणे, पर्याय 3 शाहिस्तेखानाच्या 3 वर्षाच्या राजवटीत स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढणे, पर्याय 4 आग्रा भेटीत झालेला अपमानाचा बदला घेणे. तर वरील पर्यायांपैकी योग्य पर्याय क्रमांक 3 हे शिवाजी महाराजांच्या पहिल्या सुरतवरील स्वारीचे प्रमुख कारण आहे. म्हणजे शाहिस्तेखानाच्या 3 वर्षाच्या राजवटीत स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शिवाजी महाराजांनी सुरतेवर पहिली स्वारी केली होती. बघू प्रश्न 20वा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिवछत्रपती अशी अक्षरे कोरलेली कोणती नाणी? पर्याय 1 सोन्याचा होन व तांब्याची शिवराई, पर्याय 2 सोन्याची शिवराई व तांब्याचा होन, पर्याय 3 सोन्याचा होन व सोन्याची शिवराई, पर्याय 4 तांब्याची शिवराई व तांब्याचा होन. योग्य पर्याय क्रमांक 1 म्हणजे सोन्याचा होन व तांब्याची शिवराई यावर
शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिवछत्रपती अशी अक्षरे कोरलेली होती. बघू प्रश्न क्रमांक 21. जिल्हा परिषद कामकाजासंबंधीचे योग्य विधान दर्शवणारा पर्याय कोणता? पर्याय 1. जिल्हा परिषदेची सदस्य संख्या किमान 60 असते. पर्याय 2. जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य असतात. पर्याय 3. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवाराचे वय किमान 25 वर्ष असले पाहिजे. पर्याय 4. जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. आपल्याला विचारलाय योग्य विधान. योग्य विधान पर्याय क्रमांक 2 म्हणजेच जिल्हा परिषदेतील सर्व पंचायत समितीचे सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य असतात. हे विधान योग्य आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. बघू प्रश्न 22. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार खालील पर्यायातील कोणता? पर्याय 1. माहितीचा अधिकार. पर्याय 2. मतदानाचा अधिकार. पर्याय 3. घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार. पर्याय 4. मान अधिकार. योग्य पर्याय क्रमांक 3 घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार हा भारतीय राज्यघटनेतील 6 मूलभूत अधिकारांपैकी एक आहे. बघू प्रश्न 23. उच्च न्यायालय असणारे ठिकाण खालील पर्यायातील कोणते? पर्याय 1. शिलाँग. पर्याय 2. कोहिमा. पर्याय 3. ऐजॉल. पर्याय 4. इटानगर. तर बघा योग्य पर्याय क्रमांक 1 शिलाँग या ठिकाणी उच्च न्यायालय आहे. बघू प्रश्न 24. संयुक्त राष्ट्राशी संलग्न असणाऱ्या कोणत्या संघटनेचे मुख्यालय व्हिएन्ना येथे आहे? पर्याय 1. जागतिक आरोग्य संघटना म्हणजे ज्याला आपण WHO म्हणतो. 2. अन्न व शेती संघटना FAO. 3. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग IAEA. 4. शैक्षणिक वैज्ञानिक सांस्कृतिक संघटना म्हणजे युनेस्को. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा. याचे मुख्यालय जे आहे ते व्हिएन्ना या ठिकाणी आहे. बघू पुढचा प्रश्न. प्रश्न 25. वस्त्राशी संबंधित गटात न बसणारा पर्याय कोणता? पर्याय 1. म्हैसूर सिल्क. पर्याय 2. लखनवी चिकन. पर्याय 3. हिमरू. पर्याय 4. कडियल. तर वस्त्राशी संबंधित गटात न बसणारा पर्याय कोणता? तर या ठिकाणी हिमरू हा वेगळा पर्याय आहे. बघू पुढचा प्रश्न. प्रश्न 26. वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होतात. याचे योग्य कारण खालीलपैकी कोणते? अ. पृथ्वीचा कललेला आस. ब. पृथ्वीची कक्षीय गती. पर्याय 1. फक्त अ. 2. फक्त ब. 3. अ व ब दोन्ही. 4. अ व ब दोन्ही नाही. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे दोन्ही बरोबर आहे. अ व ब. पृथ्वीचा अक्ष हा कललेला आहे, तशीच पृथ्वीची कक्षीय गती हे पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होण्यासाठी कारणीभूत आहे. बघू प्रश्न 27. पणजी कार्निवल हा उत्सव आहे पणजीला म्हणजे गोव्यामध्ये होणारा. तर जैसलमेर या ठिकाणी कुठला उत्सव होतो? पर्याय 1. मारवाड उत्सव. पर्याय 2. मेवाड उत्सव. पर्याय 3. रणभूमी उत्सव. पर्याय 4. मरुभूमी उत्सव. योग्य पर्याय क्रमांक 4 मरुभूमी उत्सव. प्रश्न 28. भारतीय पश्चिम घाटाच्या वैशिष्ट्यांपैकी विसंगत असणारी बाब खालील पर्यायातील कोणती? पर्याय 1. जैवविविधता संवेदन क्षेत्राचा भाग. पर्याय 2. मलयगिरी हे त्यातील सर्वात उंच शिखर. पर्याय 3. युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समावेश. पर्याय 4. अरबी व बंगालचा उपसागर यांना मिळणाऱ्या नद्यांचा प्रमुख जलविभाजक. वरील 4 पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 2 म्हणजेच मलयगिरी हे त्यातील सर्वात उंच शिखर आहे हे विधान भारतीय पश्चिम घाटांच्या वैशिष्ट्यापैकी विसंगत असणारी बाब आहे. कारण
पश्चिम घाटामध्ये मलयगिरी हे सर्वात उंच शिखर नसून अन्नाईमुडी हे यामधील सर्वात उंच शिखर आहे. बघूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील जिल्हे व त्यात प्रामुख्याने आढळणारे खनिज यांची अयोग्य जोडी दर्शवणारा पर्याय कोणता? सिंधुदुर्ग व नागपूर इथे लोहखनिज मिळते. पर्याय 2 रत्नागिरी व कोल्हापूर या ठिकाणी बॉक्साईट मिळते. पर्याय 3 गोंदिया व यवतमाळ या ठिकाणी लोहखनिज मिळते. पर्याय 4 रायगड व सिंधुदुर्ग या ठिकाणी बॉक्साईट मिळते. तर वरील पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 3 हे अयोग्य जोडी आहे, कारण गोंदिया व यवतमाळ या ठिकाणी लोह खनिज मिळत नाही, म्हणून ती अयोग्य जोडी आहे. बघूया पुढचा प्रश्न 30वा. राष्ट्रीय महामार्ग जात नसलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट दर्शवणारा पर्याय कोणता? पर्याय 1 परभणी हिंगोली लातूर. 2 यवतमाळ गडचिरोली नांदेड. पर्याय 3 गडचिरोली लातूर नांदेड. 4 हिंगोली यवतमाळ परभणी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 परभणी हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यांमधून राष्ट्रीय महामार्ग जात नाही, हे याचे योग्य उत्तर आहे. हा आजच्या मालिकेतील शेवटचा प्रश्न आहे. या ठिकाणी आजच्या मालिकेतील 30 प्रश्न संपलेले आहे. मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ उपयुक्त वाटत असल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. जर आपण TET परीक्षेचा अभ्यास करत असाल तर आपण योग्य प्लॅटफॉर्मवर आहात. आपल्याला अधिकाधिक TET संदर्भात व्हिडिओ हवे असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, म्हणजे चॅनलवर जो कोणता TET संदर्भात नवीन व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला प्राप्त होईल. म्हणून आज आपण इथे थांबूया. भेटूया एका व्हिडिओमध्ये.